रोज रोज पोहे, उपमा, उपीट खाऊन कंटाळा आला असेल, इडली, सुशीला बनवून खा, छान लागतात. मी ज्याप्रमाणे बनवते ना सुशीला, त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा. पटकन होणारी रेसिपी आहे. आज आपण इथे द स्पायसी कढई किचनमध्ये छान अशी मस्त एक रेसिपी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे सुशीला. आता ही सुशीला कशी बनवायची, चला आपण इथे लगेच बघूया. आणि मुलांना पण प्रचंड आवडेल नाश्त्यासाठी अशी ही छान रेसिपी आहे. चला बघूया. इथे सर्वात आधी आपण हे जे मुरमुरे आहे ना ते धुवून घेणार आहोत. हे मुरमुरे इथे मी स्वच्छ नीट करून घेतलेले. आता हे आपण धुवून घेऊया. इथे आपण गॅस चालू केला, कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये एक पळी भरून इथे तेल ॲड केलेलं आहे. अजून अर्धा पळी इथे ॲड केलं. सर्वात आधी आपण इथे शेंगदाणे इथे छान खरपूस भाजून घेणार आहोत. शेंगदाणे छान या तेलामध्ये खरपूस भाजले ना की आपण जेव्हा हे सुशीला खातो ना त्यावेळेला ते शेंगदाणे छान खरपूस लागतात. बरेच जण काय करतात, आधी जिरे, मोहरी, कांदा वगैरे घातला ना की तेव्हाच शेंगदाणे पण टाकतात. ते छान खरपूस भाजले जात नाही. त्यासाठी आधी आपण इथे शेंगदाणे छान इथे भाजून घेणार आहोत. आणि मीडियम गॅसवरच आपण हे छान खरपूस भाजून घेणार आहोत, एक गोल्डन कलर येईपर्यंत. छान खरपूस भाजले गेले ना की त्याचा आवाज पण येतो असा तडतड, की समजायचे आपले छान इथे खरपूस भाजले गेलेले. इथे शेंगदाणे छान भाजले गेलेले, कलर पण हे चेंज झालेलं आहे, छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ आहे ती ॲड केलेली आहे. ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे. इथे मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर इथे हिरवी मिरची ॲड केलेली आहे. कढीपत्ता पण ॲड केला. थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. मी ज्याप्रमाणे बनवते ना सुशीला त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा. पटकन होणारी रेसिपी आहे. रोज रोज पोहे, उपमा, उपीट खाऊन कंटाळा आला असेल, इडली, ते असं सुशीला बनवून खा, छान लागतात. आता आपण इथे लगेच एक कांदा ॲड केलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. तो पण आता ह्याच्यामध्ये आपण छान फ्राय करून घ्यायचा आहे, हलका एक कलर चेंज होईपर्यंत. हे बघा, हे सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा आपले छान असे गोल्डन कलर आला ना शेंगदाण्याला, त्यानंतर आपण कांदा पण इथे ॲड केला ना तर आपले शेंगदाणे मऊ पडत नाही. आपले शेंगदाणे ज्याप्रमाणे आपण खरपूस भाजलेले असतात ना, तो आपण शेवटपर्यंत खाईपर्यंत ते खरपूसच राहतात. जर आपण आधीच तेलामध्ये कांदा, ती डाळ फुटाण्याची, जिरे, मोहरी हे सर्व टाकतानाच आपण शेंगदाणे टाकले ना की ते मऊ होतात, खाताना असे ते चेंबट लागतात, मऊ होतात ते एकदम. म्हणून आधी खरपूस भाजून घ्यायची. त्याच्यामध्ये मी आता पाऊण चमचा हळद टाकून घेतलेली आहे. चिमूटभर इथे गरम मसाला ॲड केलेला आहे. अर्धा चमचा इथे धनेपूड टाकून घेतलेली. गरम मसाला तुम्हाला आवडत असेल तर टाका, ऑप्शनल आहे. चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण जेवढा आपण इथे कोरडे मसाले टाकले ना ते मिक्स करून घ्यायचे पूर्ण ह्याच्यामध्ये. ते छान मस्त आपली फोडणी इथे तयार झालेली आहे. बघा, छान या तेलामध्ये सर्व साहित्य जे घातलेलं होतं ना मस्त फ्राय झालेलं आहे. अर्धा चमचा तिखट टाकून घेतलेलं आहे. तिखट पण तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही इथे ॲड करा, पण मी इथे टाकून घेतलेलं आहे थोडंसंच. आता तिखट टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण इथे जे मुरमुरे भिजवून घेतले होते ते इथे ॲड करून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये हे छान मिक्स करून घेऊया. पूर्ण जी फोडणी आहे ना ती या मुरमुऱ्याला लागल्या गेली पाहिजे. तुम्ही असे नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. मुलांना तर प्रचंड आवडेल ही सुशीला रेसिपी. ही सुशीला रेसिपी माझ्या मुलांना तर प्रचंड आवडते. आम्ही आठवड्यातनं एकदा तरी हे नाश्त्याला बनवतोच. संध्याकाळी पण 4 ते 5 या दरम्यान आपल्याला एक भूक लागते,
छोटीशी, त्यावेळेला पण हे मुलांना मी बनवून देते. मुलं आवडीने खातात आणि टेस्ट पण वेगळी, नेहमीपेक्षा नाश्ता पण वेगळा आणि चव पण वेगळी. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आपलं छान इथे मिक्स झालेलं आहे. ह्याच्यामध्ये फरसाण, शेव तुमच्याकडे जे काही असेल ते ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. अशी थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. आपण हे छान मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. इथे छान मिक्स करून झालेलं आहे. हे बघा, छान आपली इथे सुशिलाची रेसिपी तयार झालेली. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही नाश्त्यासाठी छान उत्तम पर्याय शेअर करा. छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.